अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती मुंबईतील श्री मुंबादेवी मंदिरामध्ये आंबा महोत्सव साजरा। पहाटेपासून दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांची लांबच लांब रांग। मंदिर परिसर विविध प्रकारच्या आंब्यांनी सजवण्यात आलाय। अक्षय तृतीय दिवशी नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक आहे। तब्बल 94,000 आंब्याच्या पेट्यांची एपीएमसी मध्ये आवक वाढल्यामुळे आंब्याचे दर 1,500 ते 4,000 रुपये पेटी दरम्यान आले आहेत। अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन। दगडूशेठ गणपतीला आंब्याची आरास। पहाटेपासूनच मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं। आवक कमी आणि मागणी वाढली आहे, त्यामुळे पुण्यामध्ये हापूस आंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे। घाऊक बाजारामध्ये डझनला 800 ते 1200 रुपये तर किरकोळ बाजारामध्ये 1200 ते 1,500 रुपयांचा दर मिळतोय। भावामध्ये वाढ झाल्यानं नागरिकांची कर्नाटक हापूस आंब्याला मागणी आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये अक्षय तृतीयानिमित्त बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी। मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे महागाईचं सावट आहे। पूजेसाठी लागणाऱ्या घागर, आंबे आणि खरबूजच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे उत्साहासोबतच नागरिकांना महागाईचाही फटका बसतोय। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं आणि चांदी खरेदी विक्री जोरात सुरू आहे। जळगावमध्ये जीएसटीसह 1 तोळा सोन्याचे दर 1,57,000 रुपयांवर तर 1 किलो चांदीचे दर 2,67,000 रुपयांवरती पोहोचलेत। जागतिक वारसा दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीला सोनेरी रंगात सजवण्यात आलं होतं। 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जात असतो। मुंबईमध्ये रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक। हार्बर मार्गावरती पनवेल ते वाशी आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती पनवेल ते ठाणे दरम्यान ब्लॉक असणार आहे। पश्चिम रेल्वेवरती सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल, तर मध्य रेल्वेवर ठाणे ते डोंबिवली दरम्यान ब्लॉक सुरू आहे। मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे ठाणे रेल्वे स्थानक ते डोंबिवली स्थानक दरम्यान लोकल सेवा विस्कळीत। कोपर ठाकुर्लीत प्रवाशांचा धोकादायक प्रवास। ट्रॅकवरून जीव धोक्यात टाकत मार्ग काढताना धक्कादायक चित्र समोर। मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसवरती गावी जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी। उन्हाळ्याची सुट्टी मुलांना लागताच चाकरमानी गावच्या दिशेने रवाना। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे पोलिसांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बंदोबस्त तैनात।